महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात जर एखादं नाव हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वाधिक चर्चेत आलं असेल तर ते नाव म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचं. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकारण हे ढवळून निघालं होतं. लाखोंचे मोर्चे निघाले होते. सरकारवरती दबाव वाढला आणि त्याच काळात एक व्यक्ती ओबीसी समाजाची भूमिका ही आक्रमकपणे मांडताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. ती व्यक्ती म्हणजे लक्ष्मण हाके. पण हे हाके नेमके कोण आहे? ते अचानक चर्चेत आले की त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष होता. एका सामान्य मेंढपाळ कुटुंबातील मुलगा हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील प्रभावी चेहरा कसा बनला, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील झुंजारपूर हे एक साधंसं गाव. याच गावात एका अत्यंत सामान्य मेंढपाळ कुटुंबात लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. लहानपणापासूनच लक्ष्मण हाके यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष हा जवळून अनुभवलेला आहे. शाळा आणि मेंढ्या राखणं ही दोन्ही कामं एकाच वेळी सुरू होती. परंतु परिस्थिती कठीण असली तरीही शिक्षणाची ओढ मात्र कायम होती. सांगोला, सांगली आणि नंतर पुणे असा त्यांचा शैक्षणिक प्रवास हा झालेला आहे आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कारकीर्द देखील सुरू केली. आयुष्य स्थिर होत असतानाच याच काळात समाजातील वंचित घटकांचे प्रश्न हे त्यांना सतत अस्वस्थ करत होते आणि लक्ष्मण हाके यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी स्थिर कारकीर्द सोडली आणि पूर्ण वेळ समाजकारणाचा मार्ग स्वीकारला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यांनी आपल्या धनगर समाजाच्या प्रश्नांवरती काम सुरू केले. यशवंत सेनेच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक काम केले. त्यानंतर त्यांचा संपर्क हा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आला. जानकर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी राज्यभर दौरे केले, समाजाशी संवाद साधला आणि धनगर समाजाच्या प्रश्नांना राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या आरक्षणाची गरज आहे, त्याची अंमलबजावणी मिळावी, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. बारामतीपासून ते विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्यांनी जनजागृती अभियानं राबवली. गावोगावी सभा घेतल्या, मोर्चे काढले, उपोषणं देखील केली. पण लक्ष्मण हाके यांची ओळख ही केवळ धनगर समाजापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी पुढे ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय भूमिका घेतली. ओबीसी संघर्ष सेना आणि ओबीसी विजय एनटी जनमोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटना उभी केली. ओबीसी आरक्षण, शैक्षणिक संधी, त्याचबरोबर ती सरकारी नोकरी भरतीतील प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष उभा केला. त्यांच्या आंदोलनाची शैली हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोतराजाच्या वेशात आंदोलन करणे असो किंवा निवडणुकीच्या दरम्यान महात्मा फुले यांच्या वेशभूषेमध्ये प्रचार करणं असो, त्यांनी नेहमीच प्रतिकात्मक आंदोलनाचा प्रभावी वापर केला. त्यामुळे माध्यमांचे आणि जनतेचे लक्ष हे त्यांच्याकडे कायमच वेधलं गेलेलं आहे. दरम्यान त्यांच्या कामाची दखल घेत राज्य मागासवर्ग आयोगात त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती देखील झाली. मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली. मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात आयोगावरती दबाव आणला जात असल्याचा आरोप करत त्यांनी या सदस्यपदाचा राजीनामा देखील दिला. या निर्णयामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. समर्थकांच्या मते हा निर्णय हा त्यांच्या तत्वनिष्ठेचा निर्णय होता, तर विरोधकांनी त्यावरती वेगळीच टीका केली. 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र पक्षीय राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी सामाजिक प्रश्नांवरील भूमिका कायम ठेवली. 18 पगड जाती, मागासवर्गीय समाज आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरती ते सातत्यानं बोलत राहिले. त्यांनी निवडणुकांच्या मैदानातही स्वतःचं नशीब आजमावलं. सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणुका देखील लढवल्या. निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. मात्र अनेक सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणेच त्यांनी सुद्धा हा निवडणुकीमधील पराभवाला राजकीय आयुष्याचा शेवट मानले नाही. उलट ते पुन्हा समाजकारणामध्ये सक्रिय झाले. मात्र लक्ष्मण हाके यांचे नाव हे सर्वाधिक चर्चेत आले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर. राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी समाजामध्ये आरक्षणाबाबत चिंता निर्माण झालेली होती. अशा वेळी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आणि स्पष्ट भूमिका घेतली की ओबीसींच्या विद्यमान आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये.
त्याचबरोबर ती सरसकट कुणबी प्रमाणपत्र, सगळे सोयरे निकष आणि ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण या मुद्द्यांना त्यांनी जोरदार विरोध केला. त्यांच्या या उपोषणामुळे राज्यभर मोठी चर्चा देखील झाली. ओबीसी समाजातील अनेक संघटना त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्याचवेळी मराठा संघटनांनी देखील त्यांच्या भूमिकेवरती जोरदार टीका केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांचे केंद्रबिंदू हे तयार झाले. एका बाजूला मनोज जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके. आज महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा विषय निघाला की लक्ष्मण हाके यांचे नाव हे सर्वात आधी चर्चेत येते. समर्थक त्यांना ओबीसी समाजाचा लढवय्या नेता मानतात, तर विरोधक त्यांच्यावरती समाजात ध्रुवीकरण केल्याचा आरोप देखील करतात. पण एक गोष्ट नाकारता येत नाही, ती म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी ओबीसी राजकारणामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आता पुढील काळात ते केवळ आंदोलनकर्ते म्हणून राहणार की सक्रिय राजकारणात आणखी मोठी भूमिका बजावणार, हा प्रश्न महत्वाचा आहे. पण सध्या तरी महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा एक आक्रमक, अभ्यासू आणि प्रभावी चेहरा म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं नाव हे राज्याच्या राजकारणामध्ये कायम चर्चेत राहणार, हे मात्र निश्चित. धनगर समाजापासून ओबीसी चळवळीपर्यंतचा संघर्ष आणि आरक्षणाच्या राजकारणात राज्यव्यापी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास हा निश्चितच लक्षवेधी आहे. तुम्हाला लक्ष्मण हाके यांचा हा प्रवास कसा वाटला? त्यांच्या भूमिका, आंदोलन आणि त्याचबरोबर ती आरक्षणावरील भूमिका याबाबत मतमतांतरे आहेतच. लक्ष्मण हाके यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते ओबीसी समाजाचे प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत का, की त्यांच्या भूमिकांमुळे सामाजिक ध्रुवीकरण वाढत आहे? तुम्ही तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. जय महाराष्ट्र.